सुहानीचा 10वीचा निकाल लागला होता आणि तिचा संपूर्ण जिल्ह्यात पहिला नंबर आला होता. सुहानी खूप आनंदात होती. तिचे आईवडीलही खूप आनंदात होते आणि त्यांना त्यांच्या मुलीवर खूप गर्व होता. सुहानी पहिल्यापासूनच शाळेत खूप हुशार मुलगी होती आणि तिचं एकच स्वप्न होतं की खूप शिकून आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं. पण तिची आजी तिला घरातील लहान सहान कामे शिकण्यावर जोर देत होती. ती म्हणायची की बाळा, शिक्षण घेणं ही खूप छान गोष्ट आहे, पण घरात मिळून मिसळून कसे राहायचं हे पण शिकणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या मुली फक्त शिकण्यास जास्त महत्त्व देतात आणि जेव्हा घर सांभाळायचा प्रयत्न करतात किंवा सासरच्या लोकांबरोबर जुळवून घेण्याची वेळ येते तेव्हा त्या घाबरून तुटून जातात. तुला प्रत्येक क्षणात मजबूत बनायचे आहे बाळा. आजीचं हे बोलणं ऐकून सुहानी चिडत नव्हती. तिच्याकडून घरातील प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत होती. सुहानीची आई तिला शिक्षणात मदत करत होती आणि तिचे वडील तिला लागणाऱ्या सर्व गोष्टी आणून देत होते. आजीकडून तिला चांगले संस्कार मिळत होते. बघता बघता सुहानी मोठी झाली. आता ती कॉलेजला जायला लागली होती. कॉलेजमध्ये सगळी मुले तिच्या मागे पुढे करत होते कारण ती खूप सुंदर दिसत होती. पण सुहानी तिचं लक्ष शिक्षणातून भटकून देत नव्हती. बघता बघता ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पोहोचली होती. एके दिवशी ती कॉलेजला जायला तयार होत होती. तेवढ्यात तिची आई म्हणाली, सुहानी, मला तुझ्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सुहानीने तिच्या आईकडे बघितलं. मग तिची आई म्हणाली, सुहानी, तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलं आहे. मुलाचे नाव रोहित आहे. येत्या रविवारी तो त्याच्या आईवडिलांसोबत तुला बघायला घरी येणार आहे. हे ऐकून सुहानीला आश्चर्य वाटलं. त्यावेळी ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती आणि त्याचवेळी तिला रोहितचं स्थळ आलं. त्यामुळे ती त्या स्थळाला नकार देत होती. मग तिची आई तिला समजावत म्हणाली, पहिले त्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना भेटून घे. जर तू हो म्हणालीस तरच मग आपण लग्नाची बोलणी पुढे सुरू करू. तुझ्या मावशीने हे स्थळ आणलं आहे, त्यामुळे मग आपण त्यांना असंच घरी यायला नको तर नाही ना म्हणू शकत. मग सुहानी पण मन मारून या गोष्टीला तयार झाली. ठरलेल्या वेळेला मुलाकडची त्यांच्या घरी आली आणि जेव्हा त्या दोघांना एकांतात बोलायची संधी मिळाली तेव्हा सुहानीने रोहनला स्पष्टपणे सांगून टाकलं की मला आता शिकायचं आहे आणि म्हणून मी आत्ता लग्न नाही करू शकत. रोहन म्हणाला की मला पण आता लग्न नाही करायचं, कारण मला पण आत्ताच नवीन नवीन नोकरी लागली आहे. मी विचार करत होतो की नोकरी करून थोडाफार पैसे जमा करीन आणि त्यानंतर मग मी लग्न करीन. पण माझ्या आजीची तब्येत जरा जास्तच बिघडली आहे आणि तिला वाटत आहे की माझं लग्न ती जिवंत असतानाच तिच्या डोळ्यांसमोर व्हावं. त्यामुळे मला लग्नाचा होकार द्यावा लागला. सुहानीला त्याचं साधंसुधं बोलणं ऐकून खूप छान वाटलं. ती हळूच म्हणाली की तसंही तुम्ही मला खूप आवडला आहात, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की लग्न झाल्यानंतरही मी माझं शिक्षण चालू ठेवणार आहे. त्यानंतर मी नोकरी पण करणार आहे. हे ऐकून रोहन हसत म्हणाला की या गोष्टीची काळजी करायची तुला काही गरज नाही, कारण माझी आई स्वतः एका शाळेत शिकवायला जात आहे आणि तिला स्वतःला असं वाटतंय की तिची होणारी सून ही खूप शिकलेली असावी, तिने नोकरी पण करावी. ती स्वतः नोकरी करणारी सून शोधत होती. पण तुझ्या मावशीने हे स्थळ आणलं आहे. त्या म्हणत होत्या की तू पहिले शिक्षण पूर्ण करणार आहेस आणि मग त्यानंतर नोकरी पण करणार आहेस. म्हणून मी आणि माझ्या घरातले तुला बघायला आलो आहे. आणि तसंही तू मला आवडली आहेस आणि भविष्यात तुला पुढे जगण्यापासून कोणी थांबवणार नाही, एवढं वचन तर मी तुला देऊ शकतो. हे ऐकून सुहानी खूप खुश झाली. आता तिच्या स्वप्नांना कोणी थांबवणार नाही. मग ती एवढ्या चांगल्या स्थळाला नकार कशी काय देऊ शकत होती. जेव्हा दोघं एकांतात बोलून घरातल्यांसमोर आले तेव्हा दोघांनी मिळून या लग्नाला होकार दिला. या गोष्टीवर त्या दोघांच्या घरातले सगळेजण खूप खुश झाले. त्यांनी मिठाई चारून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लवकरच त्या दोघांचे अगदी धूमधडाक्यात लग्न झाले. रोहनची आजी या लग्नामुळे खूप खुश होती की त्यांनी त्यांच्या नातसुनेचं तोंड बघितलं. त्या त्यांच्या खानदानी बांगड्या नातसुनेला देत म्हणाल्या की सुनबाई, माझ्याजवळ एक खानदानी हार आणि बांगड्या होत्या. आता हार तर मी तुझ्या सासूला आधीच दिला होता, म्हणून मी ह्या बांगड्या तुला दिल्या. याला माझा आशीर्वाद समज. सुहानी त्या बांगड्यांना घेऊन खूप खुश झाली, कारण ती त्या बांगड्यांचं मोल बघून नाही तर आजीचं प्रेम बघून भावूक झाली होती. घरात सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. ज्या आजीची तब्येत बिघडली होती त्या आजीची तब्येत सून आल्यामुळे चांगली होत चालली होती. सुहानी खूप खुश होती. ती घर सांभाळण्यासोबतच
तिच्या शिक्षणावर पण लक्ष देत होती. तिची सासू सविता तिला घरातल्या कामात खूप जास्त मदत करत होती. त्यानंतर मग त्या शाळेत शिकवायला जात होत्या. त्यानंतर मोकळ्या वेळेत ती तिचा अभ्यास पूर्ण करत होती आणि मग दुपारचे जेवण बनवायला सुरुवात करत होती. संध्याकाळी पण दोघी सासूसून मिळून रात्रीचे जेवण बनवत असत. सुहानीला एक सवय होती की ती जेवण बनवताना सगळ्यांना विचारून जेवण बनवत असे. कधी ती तिच्या आजी सासूला विचारत असे, तर कधी सासऱ्यांना विचारत असे, कधी नवऱ्याला विचारत असे. बघता बघता सुहानीच्या लग्नाला 2 महिने झाले, तरी ती सगळ्यांना विचारून विचारून जेवण बनवत होती. मग एके दिवशी ती तिच्या सासूला विचारायला गेली की आज दुपारच्या जेवणात काय बनवू. तर तिची सासू म्हणाली की सुनबाई 1 मिनिट थांब आणि इथे माझ्याजवळ येऊन बस. दुपारचे जेवण तू नंतर बनव. सुहानी तिच्या सासूजवळ जाऊन बसली. मग तिची सासू सविता हळूच हसत म्हणाल्या, सुनबाई तू प्रत्येक वेळी मला विचारायला येतीस की जेवणात काय बनवायचे आहे ते, पण कधी तू तुझ्या स्वतःच्या मनाला विचारलं आहे का की आज जेवणात काय बनवायचं आहे ते. हे ऐकून सुहानीला अगदी आश्चर्य वाटलं की आई, मला या घरात येऊन 2 महिने झाले आणि मी प्रत्येक वेळी हाच प्रयत्न केला आहे की मी घरातल्यांच्या आवडीचं जेवण बनवीन, कारण माझ्या आजीनं मला हेच शिकवलं आहे की सासरी जाऊन सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनव, म्हणजे सगळेजण तुझ्यावर खुश होतील. त्यामुळे मी लग्नानंतर कधी माझ्या आवडीचा विचार केला नाही. सविताजी हसत म्हणाल्या, आपण बायका इथंच तर चूक करत असतो की लग्नानंतर आपण फक्त सासरच्या लोकांचा एवढा विचार करायला लागतो की आपण आपल्या आवडीनिवडी विसरूनच जातो. चल तर आज तू मला सांग की तुला जेवणात काय खायला आवडते ते. सुहानी म्हणाली, आई मला तर जेवणात खूप सगळे पदार्थ आवडतात. आई मला बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, डाळ, कांद्याची भजी, पापड, पराठा, गाजराचा हलवा असे अनेक पदार्थ आवडतात. लिस्ट काढायला बसले ना तर 1 तास पुरणार नाही. सासूबाई हसत म्हणाल्या, ही तर खूप छान गोष्ट आहे सुनबाई, पण आज मला सांग की तुला जेवणात काय खायला आवडेल. सुहानी म्हणाली की आई, जेवण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचे बनवले तर बरे होईल. मला काय खायचं आहे ते राहू द्या. तुम्ही सांगा ना की तुम्हाला काय खायला आवडेल. पण सासूबाई म्हणू लागल्या की नाही सुनबाई, आज जेवण तर तुला तुझ्या आवडीचे बनवायला लागेल आणि चल मी पण तुला जेवण बनवायला मदत करते, कारण आज मला सुट्टी आहे. हे ऐकून सुहानी खूप खुश झाली. थोडा वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली की आई, आज मला कढी आणि भजी खायला आवडतील. हे ऐकून सासूबाई पण खुश झाल्या आणि म्हणू लागल्या की चल सुनबाई, आज मी तुला माझ्या हाताने बनवून कढी आणि भजी खायला घालते. सासूचं बोलणं ऐकून सुहानी एकदम चेखळत म्हणाली की आई, आज जेवताना खूप मज्जा येईल. मी तर माझ्या माहेरी आईच्या हातची कढी आणि भजी खाल्ली आहेत. त्यानंतर न मी कधी कढी आणि भजी बनवली आहेत, नाही कधी त्याचा खायची संधी मिळाली. चला तर मग आज या निमित्ताने तुमच्या हातची चव तरी चाखायला मिळेल. हे ऐकून सासूबाई हसायला लागल्या आणि मग त्या दोघींनी मिळून कढी आणि भजी बनवली. दुपारच्या जेवणात सगळ्यांनी मिळून जेवणाची खूप स्तुती केली. सुहानी पण आज मनापासून जेवण करत होती आणि खूप खुश होती, कारण आज तिला समजलं होतं की एवढे दिवस ती सासरच्या लोकांचा विचार करत होती, पण आज तिला समजलं की तिची सासू पण तिचा विचार करत होती. जेवण झाल्यानंतर तिच्या सासूने तिला तिच्या जवळ बोलवले आणि म्हणाली, बघ सुनबाई, तुला कढी आणि भजी खाऊन मज्जा आली ना. असंच कधीतरी आधीमधी तुझ्या आवडीचं जेवण बनवत जा. तुला कधीतरी एखादा पदार्थ खावासा वाटला तर तो त्या दिवशी तू बनवत जा. रोज रोज प्रत्येकाला विचारायची गरज नाही. कधी कधी हा प्रश्न स्वतःला पण विचारत जा. सुहानी डोकं हलवत होकार देत म्हणाली, आई, कधी कधी हा प्रश्न मी स्वतःला पण विचारत जाईन. तेवढ्यात रोहन पण तिथे आला आणि म्हणाला की सासू आणि सुनेमध्ये नेमकं काय शिस्त आहे. मी तर ऑफिसला निघालो होतो, पण मी ऐकलं की इथे तर खाण्यापिण्याच्या गोष्टी चालल्या आहेत. हे बघा, मला ते खाण्यापिण्याची खूप आवड आहे. कधी कधी माझ्या आवडीचा पण मेनू बनवत जा. त्याचं हे बोलणं ऐकून सासू आणि सून दोघीही जोरजोरात हसायला लागल्या आणि मग सासूबाई म्हणाल्या, हो बाळा, घरात जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या आवडीचं जेवण आईबाईने बनवले जाईल. रोहन हसत ऑफिसला निघून गेला आणि सुहानीचं मन एका वेगळ्या प्रकारच्या आनंदाने भरून आले की तिला किती चांगलं सासर मिळालं आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का की आज जेवणात तुम्हाला काय खायला आवडेल.
कधीकधी हा प्रश्न स्वतःच्या मनाला पण विचारत जा.